नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण जे विविध प्रकारचे कालसर्पयोग पाहत आहोत त्यामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये काही गोष्टी त्याला मिळतात आणि काही गोष्टी मिळतच नाहीत. पण आपलं मन असं आहे, जे मिळालं त्याचा उत्सव करायचा, त्याचा विकास करायचा आणि त्यापासून सुंदर आणि आनंदी जगायचं. हे शिक्षण नसल्यामुळे जे मिळालं नाही, जे आपल्याला मिळणार नाही किंवा मिळेल याची शाश्वती नाही, अशा अशाश्वत गोष्टीच्या मागे आयुष्यभर धावायचं आणि मिळालंय त्याकडे दुर्लक्ष करायचं, हा मानवी स्वभाव हा आपल्याला अडचणीत आणतो आहे. मग यातूनच या स्वरूपाचा कालसर्पयोग तयार झाला. जे एकूण पत्रिकेमध्ये 12 स्वरूपाचे कालसर्पयोग सांगितलेले आहेत ते धर्मशास्त्रामध्ये राहू या घटकाशी निगडीत आहेत. कारण नवग्रहांचं मंडल मांडल्यानंतर राहू हा जो मांडला जातो त्याच्या आधी आणि प्रत्यादी देवता म्हणजे उजवा हात आणि डावा हात, ह्या काल आणि सर्प अशा दोन आहेत. ह्या दोन शक्ती आहेत. ह्या काल आणि सर्प, तर एक जी आहे ती सततपणे आपल्याला भीती दाखवणारी मृत्यूची देवता असते आणि दुसरी जी आहे ती आपण ज्याच्या पाठीमागे धावतो तितकं ते पुढं पळवत असते आणि आपण त्याच्या मागे आयुष्यभर धावत असतो. मिळेल का नाही, नाही, परंतु मिळण्यासाठी जे श्रम करतो, पैसा घालवतो, वेळ घालवतो, त्यातून ते मिळेल याची शाश्वती असत नाही. मग या स्वभावाचा दोष काय आणि काय केलं पाहिजे हे आपल्याला यामध्ये लक्षात येईल. जे एकूण 9 प्रकार आपण बघितलेले आहेत त्यात आज 8 प्रकार पाहिले. आज 9वा प्रकार आपण पाहणार आहोत. त्याला शंखचूड कालसर्पयोग असं म्हणतात. मुळात कालसर्पयोगाचा बेस हा राहू या घटकापासून सुरू होतो. हा राहू म्हणजे काय, तर व्यक्तीचं बाहुबल. बाहुबल म्हणजे आपल्यामध्ये असणारी इम्युनिटी, लढण्याची ताकद. ही ताकद आपण कुठं वापरतो याच्यावरती अवलंबून आहे. ही ताकद जर आपण चुकीच्या जागी वापरली तर आपल्याला जिथं गरज आहे तिथं ती ताकद मिळत नाही. बघा तुम्ही, पैसा नको तिथं खर्च केला की जिथं गरजेचं आहे तिथं अपुरा पडतो. हे साधं सोपं तंत्र हे जगण्याचं कालसर्पामध्ये दिसतं. मग बघूया की 9वा शंखचूड कालसर्प म्हणजे काय. जेव्हा एखाद्या व्यक्तीची आपण कुंडली पाहतो तेव्हा कुंडलीमध्ये हे स्थान, ह्याला 9वं स्थान असं म्हणतात, ज्याला भाग्यस्थान असा शब्द आहे, तिथं राहू येतो. परंतु तिथं हा 9च आकडा असेल याची शाश्वती नाही. तिथं कोणताही राशीचा अंक असू शकेल, 1 ते 12 यामधला, आणि इथं राहू असेल. आता नुसता राहू असेल काय, नाही, राहू सोबत अजून एखादा ग्रह असेल किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6, काही पत्रिकेत 7, आणि मग आपल्याला चमत्कार वाटतो की हे असं का. तर जेव्हा राहू इथं असेल तेव्हा बरोबर 180 अंशावर केतू धनस्थानात येतो आणि केतू धनस्थानात येतो तेव्हा केतू म्हणजे कुलाची उन्नती. मग हा उन्नती करणार आहे का अवनती करणार आहे ही तुमची पत्रिका सांगेल. वडिलांनी खूप मोठं मिळवून ठेवलेलं आहे, त्यांनी मन मारून सगळे जगलेले आहेत, पण मुलांनी त्यामध्ये भर टाकायची का ते संपवायचं आणि त्यांच्या मानसिकदृष्ट्या त्यांना कंगाल करायचं, हे त्या धनस्थानावरून ठरतं. त्यामुळे मग तुम्हाला तशा स्वरूपाची मुलं लाभतात की जे तुम्ही पै पै करून जमवलंय ते उधळून तुमच्या सगळं सगळ्यांना रस्त्यावर आणतात. असं का होतं, यालाच त्यांनी कालसर्पयोग, शंखचूड कालसर्पयोग असं म्हटलेलं आहे. शंख करायला लावणारा असा सुद्धा त्याचा अर्थ मांडला तर चुकीचा ठरणार नाही. मग आता याच्यामध्ये आपल्याला जर बघायचं झालं तर 9व्या स्थानामध्ये राहू आणि दुसऱ्या म्हणजे धनस्थानामध्ये केतू. ज्या जातकाच्या कुंडलीमध्ये अशा प्रकारचे ग्रह असतील आणि 9वं स्थान आणि धनस्थान याच्यामध्ये राहू केतू नुसते असणार नाहीत,
तर त्याच्याबरोबर बाकीचे ग्रह म्हणजे नवग्रहातले राहिलेले 7 ग्रह रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे 7 ग्रह हे ह्या दोन्हीच्या मध्ये म्हणजेच काय तर या कुंडलीमध्ये आपल्या असं लक्षात येईल की ह्या राहूच्या पुढे मी इथं असा बाण केलेला आहे. ही जी स्थानं आहेत ह्या स्थानांची फळं योग्य मिळतात, पण राहूच्या मागची जी स्थानं आहेत तिथलीच फळं तुम्हाला यथायोग्य मिळत नाही. ही फळं तुम्हाला मिळत नाही. मग तुम्ही कोणत्या फळांची अपेक्षा करता तर तुम्हाला यातलं कोणतं फळ पाहिजे याच्यावरती अवलंबून आहे. मग आता ज्या घरांमध्ये आपण फुल्या केल्यात ती फळं तुम्हाला मिळण्याची शक्यता नाही किंवा खूप विलंबाने मिळतात. आपला तोपर्यंत पेशन्स संपून जातो. मग प्रश्न असा येतो की ज्यांच्यामध्ये आपल्याला उत्तम फळं मिळण्याची शक्यता आहे तिकडं आपलं लक्ष असतं का ते बघायला हवं. मग व्यक्तीच्या स्वभावानुसार कालसर्पयोग म्हणजे ह्या राहूच्या मागं 8, 7, 6, 5, 4, 3 आणि 2 या घरांमध्ये एकही ग्रह राहत नाही. हे सगळे ग्रह एका बाजूला येतात. म्हणजे हा जर आपण असा काटकोन त्रिकोण काढला तर ह्या काटकोन त्रिकोणामध्ये सगळे ग्रह एखाद दुसरा ग्रह इकडं असेल, एखाद दुसरा ग्रह. आणि जर समजा आपण या प्रकारचा काटकोन त्रिकोण केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की सगळे ग्रह एका बाजूला असतील. म्हणजे जर सगळे ग्रह एका बाजूला असतील तर साधारणपणे सगळे ग्रह एका बाजूला असतील तर एखाद दुसरा ग्रह त्याच्या साईडला असण्याची शक्यता असते. अशा स्वरूपाच्या पत्रिकेला आपण कालसर्पयोगाची पत्रिका म्हणतो. आता हा जर काटकोन त्रिकोण आपण विचारात घेतला तर राहू ह्या सगळ्याच्या बरोबर असेल आणि एक केतू आणि त्याच्याबरोबरचा एखाद दुसरा ग्रह इकडं तुम्हाला दिसेल. किंवा उलट इथून जर आपण बघितलं तर राहू इकडे आहे आणि केतू जिकडे तिकडे एखाद दुसरा ग्रह असेल आणि बाकी सगळे ग्रह एका बाजूला. या स्वरूपाच्या पत्रिकेला आपण कालसर्पयोग. मुख्य सूत्र असं की राहू कोणत्या स्थानात आहे भाग्योदयामध्ये. म्हणजे या स्वरूपाच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याचा भाग्योदय होत नाही. म्हणजेच काय ज्या जन्मलग्न कुंडलीत नवग्रहापैकी इतर सर्व 7 ग्रह एका काटकोन त्रिकोणामध्ये बद्ध असतील म्हणजे राहू आणि केतू यांच्यामध्ये अडकून असतील तर ती फळं देणार नाहीत किंवा फार विलंबाने फळं देतात. मग व्यक्तीच्या सहनशीलतेमुळे तो बेचैन होतो आणि मग हा कालसर्प विधी करताना तो दिसतो, त्याचा जप करताना दिसतो. आता हे का करायचं तर तो बेचैन झालेला आहे की माझा भाग्योदय का होत नाही आहे, मी प्रयत्न करून सुद्धा. मग आपल्या लक्षात येईल की 9व स्थान हे भाग्योदयाचं स्थान आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा भाग्योदयाचा काळ छोट्याशा कारणाने अपयशी ठरतो मग त्यासाठी शंखचूड कालसर्पयोग हा कारण असतो असं दिसून आलेलं आहे. म्हणजे काय म्हणजे अगदी निवडणुकीमध्ये कोटीनं खर्च केला पण 10, 15, 20, 25 किंवा 100 अशा अल्पमताने तो हरला, विजयी झालेला नाही. मग एवढ्या छोट्याशा मताने माझा पराभव होतो, मग मी एवढं मोठं सगळं केलं, माझा भाग्योदय का नाही. एखाद्या वेळी असं उलटं होतं की एखादी नोकरीची संधी असते आणि सगळी तयारी केलेली असते आणि नेमकी त्यांनी विचारले 2 प्रश्नच मी ऑप्शनला टाकले असतात आणि तेच मला तिथे आठवत नाहीत. मग माझी बुद्धी अशी मला त्यावेळी का सोडून गेली, ती का स्मरण दिलं नाही मला तिनं, तर सुद्धा आपल्याला समजतं की आपला थोड्याशा तेवढ्या फरकामुळं नोकरीची संधी गेली. बघा एखादा चांगला क्रिकेटर आहे आणि तो खेळतोय आणि असं लक्षात आलं की ह्या वर्षभरामध्ये तो 4, 5, 6 वेळा अगदी 95च्या पुढे आणि 100च्या आसपास जातोय आणि तिथं आउट होतोय. मग असं जर झालं असेल तर त्याला 100री करण्यासाठी
हा 1 किंवा 2 किंवा 3 रनांचा राहिलेला गॅप सोडता आणि त्याचा विकेट पडतो, मग त्याला हे असं अपयश का मिळावं? एखादा चांगला उत्तम बॉलर आहे, चांगली उत्तम बॉलिंग करतोय, पण त्याच्या बॉलिंगमध्ये 6 ते 7 कॅच सुटले, त्याला एकही विकेट मिळालं नाही, तो अपयशी ठरला. असं का व्हावं? त्याच्या हातात टाकायचं आहे, पण झेलणाऱ्यांनी ते झेललेच नाहीत, त्यांच्या हातून पडले. मग तो म्हणतो, अरे मी माझं काम केलं तरी माझा भाग्योदय होत नसेल, तर याला कारण काय? बऱ्याच वेळेला उलटं होतं. एखाद्या व्यक्तीला प्रयत्न करून सुद्धा 2, 3, 4 मुलं असतात आणि ही सगळी मुलं त्याला मनासारखं एकही नाही, सगळे उलटं त्याला भांडून त्याचे लचकेच काढत असतात. आणि मग मला माझा भाग्योदय कधी होणार, ही मुलं शहाणी कधी होणार, ही नोकऱ्या कधी करणार आणि मला सांभाळणार काय, शक्यता दिसत नाही. आणि त्याला स्वतःला वेगळं राहायची वेळ येते. अशा वेळी तो वैतागतो आणि आपण म्हणतो की याला इतकं असून याचा भाग्योदय होण्याची शक्यता नाही, कालसर्पयोग. काही लोक नोकरीत आहेत, 20-20 वर्ष नोकरीत आहेत, परंतु कायम होऊ शकलेले नाहीत. असं का झालं? काहीतरी अडचणी येतात आणि तो प्रश्न मागं राहतो आणि भिजत गोंगडं आपण तसंच पडलं म्हणतो. मग ह्यालाच आपण शंखचूड नावाचा कालसर्पयोग असं म्हणतो. काही व्यक्तींचं उलट आहे. त्या व्यक्तीची जी प्रगती होणार असते त्या प्रगतीत अडथळे येतात. सततपणे त्याची प्रगती जी आहे त्यात अडथळे येतात. घर घेतो म्हटला तर ते अडचणीचे ठरतं. नोकरीमध्ये प्रमोशन मिळणार आहे, नेमकं तिथं आचारसंहिता लागू होते आणि ते प्रकरण राहतं. त्याच नोकरीमध्ये समजा त्याला कुठेतरी बदली आहे चांगल्या जागी, तर नेमकं काय झालं, ती ब्रँच बंद झाली किंवा जिथं जायचं आहे तिथला माणूसच सोडत नाहीये, त्यामुळं हात जाऊन पुन्हा परत येतो. मग ही सगळी कारणं जी आहेत ना ती त्याची आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं, नोकरीमध्ये या व्यक्तीला त्रास होतो. त्रास होतो म्हणजे काय, मग ते कास्टिझम असेल, त्यानंतर आपण म्हणतो की संघटनेचे संबंध असतील, म्हणजे जातीचा प्रश्न असताना बाकीचे लोक त्याला विरोध करतात. एखाद्या संघटनेत हा आहे किंवा नाही, त्यामुळं बाकीचे लोक त्याला विरोध करतात. साहेबांच्या होला हो न देता हा सत्याला समोर जात असेल तरी तो जगण्यासाठी नोकरीत नालायक ठरण्याची शक्यता या देशामध्ये आहे. कारण आपण अपयशालाच किंवा चुकीलाच आपण कवटाळलेला आहे. त्यामुळं चांगला प्रामाणिकपणे नोकरी करणारा माणूस या देशात नोकरी करायला लायक राहणारच नाही आहे. असं जर असेल तर त्याला त्रास होणार आहे. त्यानंतर आपण बघितलं तर व्यापारामध्ये नुकसान होतं. काहीतरी कारणाने व्यापारामध्ये, कर्मस्थानामध्ये नुकसान होतं आणि अडथळे येतात. मग हे नुकसान जे आहे ते भरून काढण्यासाठी खूप काळ लागतो आणि तेवढ्या कालावधीमध्ये त्याचा भाग्योदय रंजतो. त्याच्याबरोबरचे व्यापारी आज मोठमोठी दुकानं, मोठमोठे व्यापार करत राहिले असतात, त्यांचा व्यापाराचा व्याप मोठा होतो, पण ह्याच्याकडं होत नाही आहे. मग असं असेल तरीसुद्धा हा शंखचूड नावाचा कालसर्पयोग त्याला त्रास देतो. किंवा बऱ्याच वेळा असा प्रकार आहे की कोर्ट कचेरी करत असतो. घर असेल, दुकान असेल, भाऊबंदकी असेल, शेती असेल, प्रामाणिकपणे कोर्ट कचेरी करतोय, पण आपल्याला उलटं लक्षात येतं की ह्याच्या कोर्ट कचेरीमध्ये ह्याचा साक्षीदार नेमकं उद्या अमकी अमकी साक्ष दिली की प्रश्न सुटेल असं वाटतंय आणि तो फुटतो किंवा त्याचा मृत्यू होतो किंवा त्याला वेडा ठरवलं जातं किंवा तो पळून जातो. असं का झालं? किंवा तो आजारी पडतो आणि दवाखान्यात ॲडमिट होतो आणि पुढं ते चालतच नाही काम. काय झालं असं? तर ह्याचं कर्म असं की याचा भाग्योदय होणार नाही आहे. बऱ्याच वेळा ह्याचा वकील फुटतो, तो हजरच राहत नाही किंवा दुसऱ्या वकिलाच्या संगनमतानं हा याला त्रास देतो, यानं दिलेला वकील. आपल्याकडे ही सगळी परिस्थिती होऊ शकते. बऱ्याच वेळा न्याय व्यवस्थाच बेईमान झालेली असते. न्यायाधीशच आपल्याकडचे जे असतील तर त्यांनी चुकीच्या पद्धतीनं न्याय दिला असेल, कारण आपल्याकडं हाही फार मोठा प्रकार आहे या देशामध्ये. न्याय नावाचा प्रकार असू शकतो याच्यावर आता विश्वास संपत चाललेला आहे. तेच लोक पैसे वगैरे घेऊन किंवा काय सोनं नाणं अंगठ्या घेऊन आपल्याला जर न्याय देत असतील असं आपल्याला दिसून आलं आणि जावं की वरच्या कोर्टात, तर आपल्याला छळवाद आहे हा एक प्रकारचा. मग हा सुद्धा प्रकार हा व्यक्तीच्या भाग्योदयाला मारक ठरतो. त्यानंतर कितीही प्रयत्न केले तरी यश न मिळणे, कितीही प्रयत्न. एखाद्या परीक्षेला बसलाय, 10 वेळा 15 वेळा बसून सुद्धा प्रयत्न केले, आम्हाला यश मिळत नाही, असं का व्हावं? हा यशाचा पॅटर्नच जर आपण बघितला तर आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा वेळी आपण त्याला म्हणतो की हा शंखचूड नावाचा कालसर्पयोग आहे. त्यानंतर एक प्रकार की ह्यांच्या घरामध्ये असणारी मुलं लग्नाची किंवा मुली, सगळे प्रयत्न करून मुलामुलींची लग्न होत नाहीत. अक्षरशः सगळे सारखे विचारत असतील, काय झालं? तर मग ते 20, 22, 25व्या वर्षी बघत असतो, एकीकडं अपेक्षा वाढलेल्या असतात मुलांच्या मुलींच्या
आणि 30-35 वर्षाची मुलं झाली, 32-33-35 वर्षाच्या मुली झाल्या, तरीसुद्धा ह्यांची लग्न होत नाही आहेत. मग का? तर मग सगळे प्रयत्न करून कोणी म्हणतं मग घराचा दोष आहे, कोणी म्हणतं तुझ्या पत्रिकेत कालसर्पयोग आहे, कोणी म्हणतं की यांच्या अपेक्षाच वाढलेल्या. सगळं खरं आहे, खरं काम होणं गरजेचं आहे ना. परंतु ते होत नसेल तर त्यावेळी शंखचूड नावाचा कालसर्पयोग हा त्याला कारणीभूत असू शकतो. आणि काही वेळेला उलट आहे, सगळं आहे पण संतती नाही. मग नुसतं ह्यालाच संतती नाही असं नसतं. तर आता गृहीत धरा की ह्यांना 2 मुलं आहेत, एक XYZ नावाचा माणूस आणि त्यांना 2 मुलं आहेत. दोघांची यथायोग्य वेळीच लग्न करून दिली, दोघांनाही मूलबाळ नाही. गेली 5-6-10 वर्ष सगळे प्रयत्न करून सगळं डॉक्टर झाले, सगळं नॉर्मल आहे. मग असं का? ज्यावेळी विचारतात त्यावेळी मग सगळ्यांच्याच पत्रिका घेऊन जातात, सगळे बघत बसतात. त्यावेळी कुणाच्या तरी पत्रिकेमध्ये मग तो शंखचूड नावाचा कालसर्पयोग येतो आणि मग तो म्हणतो नाही, ह्यांचा भाग्योदय होण्याची शक्यता लवकर नाही, एकालाही संतती नसते. त्यावेळी मग सगळ्या सुविधा, सगळ्या सोयी, सर्व पैसा अडका सगळं असून देखील मानसिक स्थिती आपली अशी म्हणजे चांगली राहणार नाही. अशा वेळी आपण मनोविकृत होण्याची शक्यता असते. त्यामुळं भाग्योदय दिसतच नाही आपल्याला. जर असं असेल तर हा चिंताजनक काळ हा व्यक्तीला त्रासदायक ठरू शकतो. मग या प्रकारामध्ये राहूच्या मागची घरं म्हणजे काय? तर 8 मृत्यूस्थान, यामध्ये कोणता ग्रह अवलंबून आहे? समजा बुध असेल तर बौद्धिकदृष्ट्या आपण कंगाल होणार, मंगळ असेल तर आपलं ऐश्वर्य जाणार, चंद्र असेल तर यश मिळणार नाही, रवी असेल तर आरोग्याचे प्रश्न तयार होणार, शुक्र असेल तर आपली वाणी खराब होणार, आपण काय वाटेल ते वेड्यासारखं बडबडायला लागतो आणि शंका घ्यायला लागतो. आणि मग आपले सगळे संबंध जे आहेत ते सगळे संबंध बिघडतात, आप्तांचे बिघडतात, शेजाऱ्यांचे बिघडतात आणि सगळीकडेच हा वेडपट आहे का काय असं वाटायला लागतं. त्यावेळी आपला शुक्र जो आहे तो काय आलेला असतो? अष्टमात किंवा महादशेमध्ये आलेला असतो. शनी आनंद घालवणारा असतो. मग हे जर प्रकार आपण अष्टमात बघितले तर हे संततीबाबतचे. सप्तमात असतील तर तीच अवस्था असते. संततीबाबतचे असतील, रवी असेल तर आरोग्य बिघडलेलं असेल, यश चंद्र असेल तर यश तुम्हाला मिळू देणार नाही आहे, मंगळ असेल तुम्हाला ऐश्वर्य मिळू देणार नाही, म्हणजे सप्तमाचं ऐश्वर्य मिळू देत नाही. बऱ्याच जागी असा पण प्रकार दिसतो की संतती होते आहे, 1, 2, 3 संतती झाली पण विकृत स्वरूपाची, म्हणजे ती जास्त जगणार नाही, खूप मोठ्या आजाराला सामोरं जाणारी आणि त्या आजारामध्ये परत त्या बाळाचा मृत्यू वगैरे होतो. मग ह्यासारखं सामोरं जाऊन एवढा पैसा खर्च करायचा आणि ते बाळही हाती नाही, असं का व्हावं? मग हे आरोग्य जे आहे ते आमचं असं का? तर हे आरोग्य असण्याला कारण असतं की तुमचा शनी हा जर रवी बरोबर असण्याची शक्यता असेल, तुमचा आनंद हा आरोग्य घालवत असतं. हाही प्रकार तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतो. त्यानंतर 6 हे रोगस्थान. रोगस्थान म्हणजे काय? या स्थानामध्ये जर एखादा यातला ग्रह किंवा 2 ग्रह असतील तर आपण काय करतो माहिती का? आपण काय करतो तर चुकीच्या पद्धतीने जातो. आणि मग गृहीत धरा की इथं शुक्र आणि शनी असे एकत्र असतील तर जेव्हा आनंदाचा क्षण येतो, जेव्हा मोठ्या एखाद्या कार्यक्रमात आपण जातो तेव्हा आपली वाणी चुकीची असते आणि मग आपण जाऊन तिथं दंगा करायला सुरुवात करतो. आणि मग होतं काय? 4 चौघ आपल्याला खड्यासारखा उचलून बाहेर काढायला लागतात. मग हा जो प्रकार बघितला तर हा एक प्रकारचा तमाशा. मग हा का झाला? आनंद सगळ्यांचाच आपण का घालवून ठेवला? आपल्या सगळ्यांचाच आनंद जो आहे तो आपल्या केवळ वाणीमुळे गेला. आपण काय बोलायचं, कुठं बोलायचं याचं सुद्धा आपल्याला तारतम्य राहत नसेल तर याचा अर्थ असा की बौद्धिकदृष्ट्या आपण कंगाल होत चाललेलो आहोत, कुठेतरी बुद्धिभ्रष्टतेकडे वळत आहे. त्यावेळी हे सगळं चांगलं असून बुध जो आहे का नाही हा तुमचा नीचेच आलेला असतो किंवा बुधाची महादशा आलेली असते. मग चांगला माणूस असा का वागतो? याची कारणं तिथे येतात. व्यक्तीला चांगलं असताना सुद्धा असं वागण्याची बुद्धी का होते? आणि मग पुन्हा सॉरी म्हणून हा प्रश्न सुटत नाही. पुन्हा काय तुम्ही याच्यावर परिमार्जन करायचं ते करा, पुन्हा त्यांचे पाय धरा, पण एकदा झालेली गोष्ट आहे ती पुन्हा रिपेअर होणं फार अवघड असतं. समोरचा माणूस माफ करेलही, मनातून करणार नाही आणि त्यामुळं मग आपले प्रश्न वाढत राहतात, कमी होत नाहीत. हा जर प्रकार बघितला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या या आयुष्याच्या अडचणीमध्ये आपल्याला षष्टम स्थान, पंचम स्थान सुद्धा आत्ता अडचणीचं ठरत आहे. म्हणजे काय? पंचम स्थानामध्ये जर समजा यातला गुरु हा नीचेचा असेल तर चांगली शिक्षण संस्था निवडतो, चांगले मार्क पडतात, चांगल्या जागी आपण ॲडमिशन घेतो, त्याची काय असेल ते फी भरतो आणि ही काय आवाच्या सव्वा फी वगैरे घेऊन शिकवलं जातं असं आपला समज आहे. पण हे फीमध्ये काय तडजोड नाही, फी आहे तेवढी भरा, त्याचं डोनेशन भरा, पण शिकवायला माणसं नाहीत. का असं
होय, शिकवायला माणसं नाहीत. हे आहेत का नाही बघायसाठी विद्यापीठ किंवा तत्सम संस्था यांच्या काही लोकांची टीम येत असते. ती येते, बघते, सगळं करते, ओके म्हणते, AA33 काय A+, दर्जा देऊन जाते. प्रत्यक्षात मुतारीसुद्धा नसते. शिकवायला माणसं नसतात. मग हे येतात कशासाठी? होय, त्यांना आल्यावर खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली झाली की तुम्हाला पाहिजे तो शेरा मिळाला जातो. असला जर प्रकार आपल्याकडे आज असेल, एकाही शिक्षण संस्थेमध्ये आज ह्या सगळ्या उत्तम प्रकारची सोय असेल तरच मुलगा शिकणार आहे. पण आज 90% ज्या शिक्षण संस्थांमध्ये हा काही प्रकार नाही. आलेली माणसं फक्त बघतात, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे, मस्त बाहेर बोर्ड लावलं असतो, टॉयलेट, खोली उघडल्यावर आतमध्ये काहीही नाही, धुळीची खोली भरलेली असते, लेडीज टॉयलेट. अरे कुठं जाणार त्या? नाहीच. आज सगळीकडे हा प्रकार आहे. हे फसवलं जातं म्हणजे हे पण बघत नाहीत. हे जाणारी पण सगळी मंडळी जी आहे ना, ती खायला आलेली असते. त्यांची मस्त जागी चांगल्या खायच्या प्यायच्या सोयी केल्या झालं आणि त्यांना एखादं पाकिट दिलं की ते म्हणतात तुम्ही म्हणाल तसं, आणि मग या स्वरूपानं आपल्याकडं सगळं कागदोपत्री चाललेलं आहे. परिणाम असा होतो की आपल्या मुलांच्या शिक्षणाचे परिणाम तयार होतात आणि मग मुलांना शिकवायला माणसं नाहीत. एक तर आहेत ते शिकवत नाहीत किंवा त्यांना येत नाही. या स्वरूपानं मुलांचं शैक्षणिक नुकसान होतं. साधा सोपा विषय असतो तो त्याला इतका अवघड वाटतो आणि तो सोडून देतो आणि शिक्षणातून बाहेर पडतो. किंवा मग उलटं होतं, शिक्षण डिग्री घेऊन बाहेर पडलेलं असेल तर त्याला शैक्षणिक ज्ञान काही नाही. डिग्री आहे पण शैक्षणिक ज्ञान काही मिळालेलं नाही. एवढेच प्रश्न देतो, तेवढेच वाच, तेवढेच पेपरला येतील, बाकी नॉलेज नाही. म्हणजे कागदोपत्री मार्क असले तर बुद्धीचा नावाचा गंध तिथं असत नाही, टिळा. आणि मग अशा स्वरूपाची जर मुलं तयार झाली तर शंखचिऊड कालसर्पयोग सांगतो की तुमचं पंचम स्थान तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फक्त मनस्ताप देणार. तुमचा भाग्योदय होण्याला ते शिक्षण कारणीभूत नाही. म्हणजे शिक्षण मिळावं अशी तरतूदच आपल्याकडे नाही आहे. परिणाम असा होतो की आपल्याला शिक्षण मिळतं, डिग्री मिळते, पण आपल्याला काही बुद्धी असत नाही. मग हा सगळा प्रकार जर बघितला तर त्याच्यापुढं सुखाचा प्रश्न आहे. चतुर्थ स्थान दाखवतं ते सुख दाखवतं. आता या सुखामध्ये कुठले घर अवलंबून आहेत? समजा सुखामध्ये इथं मंगळ आहे तर तुमचं ऐश्वर्य तो घालवतो. म्हणजे जे आहे ते ऐश्वर्य त्यात घालवतो आणि आहे ते ऐश्वर्य जर आमचं जात असेल तर आम्हाला सगळीकडे तो चतुर्थातला मंगळ हा काय करतो? सुख घालवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि आम्हाला सुख तर मिळत नाहीच, पण आम्ही सुखाच्या मागे धावण्याची प्रक्रिया सुरू होते आणि ह्या धावण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही दमतो आणि दमलेला माणूस आयुष्यामध्ये पुन्हा भाग्योदयाकडे वळण्याची शक्यता नाही. मग त्या माणसाला अकाली वृद्धत्व यायला लागतं. मग अकाली वृद्धत्व म्हणजे काय? तर रोगस्थान त्याला त्रास देतात. आणि मनोविकृती हा या दशकातला सगळ्यात मोठा रोग आहे. मनोविकृती हे सगळं बघितल्यानंतर डोकं फिरतं, हे असं का? ह्या प्रश्नाची उत्तरं कुठेही मिळणार नाहीत. ह्याचं गाईड कुठेही उपलब्ध नाही आहे. कारण आपण सगळ्यांनी नीती सोडून जागायचं ठरवलेलं असेल तर तुम्हाला हा शंखचिऊड कालसर्पयोग मनस्तापाशिवाय काही देणार नाही. हा जर प्रकार सुखाच्या बाबतीत. पराक्रमाच्या बाबतीत तीच अवस्था आहे. पराक्रम हा प्रकार तोच आहे. उत्तम चांगला खेळाडू आहे, पण त्याला घ्यायचं का नाही हे ते निवड करणारा ठरवतो. त्याच्या बगलत कोण आहे, त्याच्या जवळ कोण आहे, त्याच्या वशिल्यात कोण आहे, त्याला घेतलं जाईल. आणि उत्तम चांगला खेळाडू असेल तर त्याची निवड होणार नाही. हा जर प्रकार आपल्याकडे होत राहिला तर हे राजकारण आहे आणि ह्या राजकारणामध्ये ह्यांचा बळी जातो. आणि उत्तम चांगला आत्तापर्यंत इतका खेळासाठी पैसे, वेळ, श्रम इतकं देऊन ह्या माणसानं सगळं केलंय, त्या माणसाची परवड होते. आणि मग ह्याला कारणीभूत आपण शोधत असताना मग आपल्या लक्षात येतं की हा शंखचिऊड नावाचा कालसर्पयोग याच्यामध्ये कारणीभूत ठरतो. प्रयत्न करा. हा जो प्रयत्न म्हणजे विधी आहे याच्यासाठीचा, हा कालसर्पयोगाचा विधी केला जातो. मग त्यामध्ये राहू, त्यानंतर काल आणि सर्प ह्या देवता आहे, ते नवग्रह मांडले जातील, त्यांचं पुण्यावचन केलं जाईल, त्यांची पूजा आहे, हवन आहे, त्यानंतर त्याचा जप आहे, काय सगळ्या गोष्टी आपण मनोभावे श्रद्धेनं करतो. फक्त त्याच्यामध्ये काही गोष्टी लोकांच्याकडनं ऐकलेल्या अशा लक्षात येतात की ह्यासाठी काही लोक अशी सक्ती करतात की हा अमक्याच जागी केला पाहिजे, अमक्याच व्यक्तीकडून केला पाहिजे तर फळ मिळेल. असं कसं शक्य आहे? हा विधी खरं तर कुठेही करता आला पाहिजे, कुणाकडूनही करता आला पाहिजे. आपण श्रद्धेनं करावं, त्याचं फळ श्रद्धेने मिळेल. उद्या एखाद्या दुकानामध्ये आमच्याकडूनच रवा घेतला तर छान उपीट होईल असा एखादा म्हटला, आमच्याकडूनच साबण घेतलं तर अंग स्वच्छ होईल, एखादा म्हटला आमच्याकडूनच तेल घेतलं तर तुमच्या आरोग्याला छानपैकी उभारी येईल, नाही तर येणार नाही.
एखादा म्हणला की आमच्याकडूनच घेतलेलं कापड घेतलं तर तुमचं आरोग्य चांगलं झाकलं जाईल, तर आपण त्याला वेड्यात काढू. म्हणजे कुठंही इथं कुणाच्याच एका व्यक्तीचा संबंध असत नाही. आपण कुणाकडेही कुठंही आपल्या घरात, आपल्या दारात आपल्याला वाटलं की एखाद्या नदीकाठी, एखाद्या संगमाच्या तीरी किंवा एखादं देवालय छान आहे तिथं करावा, किंवा एखादी प्रसन्न स्थळ आहे परंतु तिथं काही नाही आहे तरीसुद्धा आपण तिथं विधी केला तरीसुद्धा आपल्याला तेच फळ मिळायला पाहिजे जे फळ आपण मनोभावे केल्यानंतर आपल्याला कुठंही मिळतं. त्यामुळे कुठली व्यक्ती किंवा कुठलं स्थळ याबाबत आपल्याला हेच पाहिजे तरच मिळेल अशाच प्रकारचा जर कोणी दावा करत असेल तर तो दावा आजही विचार करण्यासारखा आहे. त्यानंतर यासोबत आपण हे सगळं करत असताना एक गोष्टीचा क्लिअर कट आपण विचार केला पाहिजे की नुसता एकच दोष असून आणि त्यामध्ये कुठले कुठले ग्रह आहेत आणि त्यांचा आपण काय जप करायचा आहे याचा देखील आपण विचार केला पाहिजे. नुसतं होम करून फरक पडणार नाही. याचं कारण असं की हा मानसशास्त्रीय प्रयोग आहे. मानसशास्त्र असं म्हणतं की व्यक्तीचा एखादा दोष आहे तो दूर करण्यासाठी तुम्ही त्याला धार्मिक कृत्याची जोड दिली. ओके, धार्मिक कृत्य केलं. तुमच्यामध्ये बदल होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? तुम्ही तुमच्यामध्ये बदल होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? तुमच्यामध्ये हा दोष अमका आहे आणि हा दूर करायसाठी तुम्ही जे गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यासाठी तुम्ही होम हवन केलं. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्या तुमच्या सुधारायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला होम करून आणि नुसता अंगाला लावून प्रश्न सुटणार नाही. तुमच्यामध्ये बदल करायला हवा आणि तो आमूलाग्र बदल करायला हवा. नुसता बदल केल्याने होणार नाही. एखाद्याची प्रकृती गृहीत धरा की अष्टम स्थानामध्ये जर रवी असेल किंवा षष्टम स्थानामध्ये रवी असेल आणि प्रकृती त्याची कृश आहे तर त्यानं खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे. वेळी उठणं आणि भरपूर व्यायाम किंवा विश्रांती आणि आरोग्याच्या सगळ्या तक्रारी कुठे आपण काय चरबटासारखं जनावरांसारखं काय खातोय का, आपल्या शरीराला काय गरजेचं आहे आणि काय नाही ह्या गोष्टीचा त्यानं काय केला पाहिजे, व्यवस्थित अभ्यास करूनच आपण जगलं पाहिजे. तरच तुम्हाला ते आरोग्य तारून येईल. नाहीतर मग होम करून आलोय आणि मग मी काहीही करू शकतो असं जर म्हणलं तर होणार नाही. तुमच्या भाग्योदयासाठी तुमचे प्रयत्न किती आहेत? तुमचे प्रयत्न असले पाहिजेत 90%. आणि होम हवन अमकं तमकं ज्या आपण म्हणतो की ज्या निसर्गातल्या गोष्टी आहेत त्यासाठी मी 10% त्याच्यावर अवलंबून ठेवायला पाहिजे आणि 90% मी स्वतः काय प्रयत्न केले तर तुम्हाला त्याचं फळ मिळेल. नाहीतर एकही फळ मिळणार नाही. हेच बघत असताना अजून एक गोष्टी गरजेच्या आहेत. नुसतं हेच नाही आहे. पत्रिकेत तुमची रास कुठली आहे, ती आत्ता कोणत्या स्टेजला आहे, तिला गुरुबल आहे का, त्यानंतर तुमचं नक्षत्र कुठलं आहे, त्याचे काय परिणाम आहेत का, त्यानंतर चरण कुठलं आहे, त्यानंतर तुमचा योग कोणता आहे पत्रिकेत, तिथी कोणती आहे तुमच्या जन्माची, त्यानंतर तुमचा जो करण आहे तो कोणता आहे आणि तुमची आत्ता कोणती महादशा चालू आहे. याही गोष्टींचा एकदा अभ्यास केला की तुम्हाला त्याचं परफेक्ट उत्तर मिळेल. नाहीतर होतं कसं, रवीचाच आम्ही जप करतोय, रवीचंच सगळं करतोय आणि रवीच्या महादशेमध्ये जर आम्ही जगत असू तर सगळं करून देखील फळ मिळणार शक्यता नाही. म्हणून प्रयत्न करा की आपल्याला हे सगळं सुंदर करायचं असेल, प्रयत्न करा. काही शंका असेल आम्हाला विचारू शकता. आपण आमच्याकडून हा सगळा सल्ला घेऊ शकता. आमचा नंबर आहे 99-218-10-380. आपल्याला काही सल्ला लागेल तर घ्या. तुमचं आयुष्य छान सुंदर आरोग्यदायी हो आणि तुम्हाला तुमचे प्रश्न सगळे सोडवण्यासाठी तुम्हाला बुद्धिमत्ता मिळो, तुमचे प्रयत्न छानच राहतील. यासाठी जर काही गरज पडली तर आम्हाला केव्हाही फोन करू शकता. आणि आवडलं तर तुम्ही आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा किंवा शेअर करा. प्रयत्न करा. तुमचं आयुष्य, तुमच्या आयुष्यातला कालसर्पयोग हा तुमचा भाग्योदय घडवण्यासाठी तुम्हाला निश्चितपणे फलदायी ठरेल. पण त्यासाठी तुमचे प्रयत्न आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन ह्या गोष्टींची आजही गरज आहे, कालही होती, उद्याही असणार आहे. थांबूया, भेटूया पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये की ज्यामध्ये पुढचा कालसर्पयोग म्हणजे काय हे आपल्याला बघता येईल.